गेली होतीस हे खरं आहे, पण तू मम्मीला काही उलट सुलट बोलली नाहीस ना? अहो मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते माझं काही ऐकायलाच तयार नाहीयेत. ते पैसे वापरून ॲटलिस्ट तू स्वतःचा बिझनेस तर सुरू करू शकतो ना. काही गरज नाहीये तुझ्या पैशांनी बिझनेस सुरू करण्याची. अगं तू काही खाल्लं नाहीस कालपासून म्हणून तुला भोवळ आली. सांगत असतो ना मी सारखं, काहीतरी खात जा, औषधं घेत जा नीट. यात लिहिलंय की तुला 15 दिवसामध्ये चेक मिळणार आहे. मिळेल 15 दिवसात. याबद्दल तू कधी बोलली नाहीस माझ्याशी. अरे माझ्या लहानपणी कधीतरी पप्पानी पैसे ठेवले होते. आई तू बघ आता मी कशी वाऱ्याच्या गतीने प्रगती करतो. आई आता ना मी एक मस्त ऑफिस घेतो, त्यानंतर एक लॅपटॉप आणि फिरण्यासाठी एक गाडी. नमस्कार. हो नमस्कार. नमस्कार. मी दिवाकर गाडगीळ. बाजीराव आपणच का? होय होय मीच बाजीराव. अगं हे रुक्मिणी वाईस पाणी घेऊन की बाहेर. बोला साहेब काय काम काढलं आपण? काय आहे, मी मुंबईहून इथं राहायला आलोय काही दिवसांसाठी. बरं मग? आणि काय माझ्या बायकोची तब्येत बरी नसते. मग त्याचं काय? म्हणजे असं की अगं रुक्मिणी तुला कितींदा सांगितलं तांब्यावर पेला पण आणत जा. अगं मुंबईच्या पाहुण्यांना तशी सवय नाहीये पाणी पिण्याची. नाही इसरल्या आता आणते. हो असू द्या मी घेतो, तसंच पाणी घेतो. हा साहेब तुम्ही म्हणत होता तुमच्या बायकोची तब्येत बरी नाही म्हणून. हो तिची तब्येत बरी नाहीये. काय होतंय? नाही म्हणजे तशी बरी आहे ती. हो तब्येत बरी आहे की नाही? अहो तर काय आहे की इथून दवाखान्याला जायला अर्ध्या तासानंतर एसटी आहे ना. बाजीराव माझं तुमच्याकडे जरा वेगळंच काम होतं. बोला ना साहेब काय काम आहे? मलाही एक मुलगी होती जागृती नावाची. बर. तिचा काही महिन्यांपूर्वी खून झाला. अहो काय म्हणताय काय? अगो बया, खून? हो ना. आम्हाला सोडून ती देवाघरी गेली हो. साहेब हे लय वाईट झालं बघा. काय त्या दिवसापासून माझ्या बायकोनी जान्हवीनी खूप धसका घेतलाय. तिची मानसिक स्थिती बरी नसते. बरं साहेब तुम्हाला ह्यामध्ये आमची काय मदत पाहिजे बोला की. हे तुमची मुलगी आहे ना गौरी, ती
अगदी माझ्या जागृतीसारखे दिसते. असं का? होय का? सगळ्या आयांना समद्याच पोरी आपल्या पोरीवानी वाटतात आणि त्यात हे तुमच्या पोरीचं असं झालंय म्हटल्यावर आमची गौरी बी दिसली असेल की तशी. नाही नाही, तसं नाही बाई. तुमची गौरी खरोखरच माझ्या जागृतीसारखी दिसते, अगदी हुबेहूब. आया आया, त्या शाळांनी मला खेळायला बोलवलंय, जाऊन येऊ लगेच. काका, तुम्ही कधी आलात? अगं पोरे, तू कधीपासून ओळखते ह्यांना? कालच भेटले होते की. मावशी बी भेटल्या. बर. आता कशी तब्येत आहे मावशींची? ठीक आहे बेटा. आये, त्या मावशी माहितीये, मला सारख्या जागू नावाने हाक मारित होत्या. होय का? वय, पण त्या मला लय चांगल्या वाटल्या होत्या. बरं साहेब, तुमचं आमच्याकडे काय काम होतं ते नाही सांगितलं अजून. बाजीराव, तुम्ही तुमच्या मुलीला गौरीला माझ्या बरोबर पाठवलं तर फार उपकार होतील तुमचे. तुमच्या बरोबर? हो, अगदी थोड्या वेळासाठी. नाही नाही, माझ्या पोरीला मी कुणाबरोबर पाठवणार नाही. आम्हा ना ओळख ना पाळख असं कसं काय पाठवणार? अहो, फक्त थोड्या वेळासाठी हो. नाही नाही, माझ्या पोरीला मी कुठे बी पाठवणार नाही. साहेब, तुम्ही व्हा पोर, मी गौरीला घेऊन येतो. जा. रुक्मिणी, त्यांच्या बायकोची तब्येत बरी नाही आहे आणि आपली गौरी त्यांच्या पोरीसारखी दिसत असेल तर त्यांना मदत करायला काय हरकत आहे? हा, जाऊ दे की त्यांच्याबरोबर आपली गौरी. अहो पण साहेब, तुम्ही व्हा पुढं, मी येतो गौरीला घेऊन. व्हा की. फार उपकार झाले तुमचे. मी वाट बघतो. तुम्ही शक्य तितक्या लवकर या घेऊन तिला. हा, साहेब, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. बघा, तुम्ही व्हा मोर, मी येतो तुमच्या मागणं. हा, काय तुम्ही कसं येऊ ना ओळख ना पाळत? असू दे, असू दे. जा जा जा, जा पोरीसला पण घेऊन जा. जा, तयार कर तिला. जा. काय रे सागर, काय चाललंय? काही नाही ग, मित्राला मेसेज करत होतो. अरे, आम्ही सध्या खूप खुश आहे. हो, कळलं मला. वहिनीला काहीतरी पॉलिसीचे पैसे मिळणार आहेत ना? अरे, 5 लाख रुपये मिळणार आहेत. बरं आहे. नाही, तेवढंच त्याचं टेन्शन कमी झालंय. सागर, आम्ही तुझे पैसे माहिती आहे मला, आणि ऐकलंय मी सगळं. ऐकलंस? हो, आणि त्याविषयी त्याच्याशी बोलणंही झालंय माझं. काय बोलला तुला तो? काय म्हणणार, नेहमीसारखाच चिडचिड. अजून काय? नाही रे, आता त्याचं ते चिडणं असं थांबेल बघ. काय व्हायचं, त्याचं कुठलं काम होत नव्हतं ना, म्हणून सारखी चिडचिड करायचा. आता बघ कसा खुश आहे तो. आपल्या सगळ्यांशी अगदी व्यवस्थित वागेल बघ, काही काळजी करू नकोस. आपल्या सगळ्यांशी? हसायला काय झालं? आपल्या सगळ्यांशी नाही, तुम्हा सगळ्यांशी. माझ्याशी तर तो का कोण जाणे, जन्माचा वैरी असल्यासारखाच वागतो. आई, नाही रे, असं काही होणार नाही. सगळं व्यवस्थित होईल, तू काही काळजी करू नकोस. आय होप सो.
अहो आज प्रिया आली. काय काय म्हणाली? नाही तसं विशेष काही नाही. विशेष काही नाही? नाही सांग ना मला. बापाचा उद्धार केला असेल ना? नाही हो, असं काहीच नाही बोलली ती. हो का? नाही कल्पना आहे मला. मी तिथे असताना किती बोलली ती मला. मी नसताना तर नाही, खरंच असं काही बोलली नाही. जेव्हा नाही नाही सांग ना, सांग 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 तू मला. मी मनाची तयारी केली. काय म्हणाली? नाही म्हणजे तुम्ही टेन्शन नका घेऊ. नाही सांग सांग. नाही राहू दे, नंतरच बोलू. नम्रता नंतर काय आणि आता काय? ऐकावं तर लागणारच आहे ना. सांग. ती म्हणाली की पप्पांना तिथे पाठवत नको जाऊस. बर, मग तू काय म्हणालीस? नाही राहू दे, नंतर बोलू ना आपण. काय म्हणाली ती? म्हणत होती की तुझा जसा पप्पांवर विश्वास आहे तसा माझा प्रतीकवर का असू नये. मग तू काय म्हणालीस? मी चांगलं खडसावलं तिला. म्हटलं तू काय सांगतेस पप्पांना तिथे येऊ नको म्हणून? मीच सांगते पप्पा येणार नाही तुझ्याकडे म्हणून. नाही नम्रता, जोपर्यंत ते सत्य मी शोधून काढत नाही तोपर्यंत मी तिथे जातच राहणार आहे. मग माझा किती अपमान झाला तरी चालेल. जेव तू. काय दिनेश, किती वेळ यार? अरे त्या पाक्याकडे गेलो होतो. कशाला? पण त्याची थोडी लफडी झाली. त्याच्या बायकोची आणि आईची भांडणं झाली. मग काय म्हणतो काय पक्या? अरे जीव द्यायला चालला होता. घरी पोचवला, शांत बसवला आणि मग इथे आलो. बरं ते पक्याचं सोड, आपलं काय ते बोल. काय आपलं रे? अरे पैसे आणलेत ना? पैसे? 50% आठवलं? हो आणलेत आणलेत. देऊ का? देऊ का काय विचारतोय? दे ना. हो दे. थांबा 1 मिनिट. दे ना, नाटक करू नकोस. अरे काढायला वेळ लागतो. थांब ना. एक कर काढ. थांब. कोण घरात आहे का? 1 मिनिट थांब. 1 मिनिट. काय दिनेश भाऊजी, कसे आहात? हो एकदम मजेत. कधी आलात? हे का आता चालू? तुम्ही कशा आहात पण? मी मस्त. देऊ का? काय आणलं तेवढं विशेष आमच्यासाठी? अगं काही नाही ग, त्या माझ्या गोळ्या संपल्या होत्या ना, म्हणून दिनेश विचारत होता की आणून देऊ का, आणून देऊ का, म्हणून मी त्याला सांगितलं होतं. हो ना दिनेश? हो हो. गोळ्या देऊ का प्रतीक? अहो काय प्रतीक, अहो तुमच्या गोळ्या संपल्या होत्या तर मला सांगायचं ना. दिनेश भाऊजींना कशाला उगाचच त्रास. बरं जाऊ दे, आता आणल्याच आहेत गोळ्या तर द्या. अगं अगं काय ना, त्यांनी गोळ्या आणलेल्या नाहीयेत. तो विचारतोय की गोळ्या आणून देऊ का, औषध आणून देऊ का, काही राहिली असेल तर, म्हणून त्यांनी आणलेल्या नाहीयेत. हो ना दिनेश? हो मी तुम्ही याच्या अगोदर तेच म्हणत होतो. प्रतीक तुला आता बाजून बरं वाटत नाही म्हणून तुला औषध गोळ्या आणून देऊ का, तेवढ्यात तुम्ही आलात. तुमच्या दोघांचं ना काय चाललंय हे मला खरंच कळत नाहीये.
बरं जाऊ दे दिनेश भाऊजी, तुम्ही काही गोळ्या औषध आणू नका, मीच आण. बरं आता मला सांगा, तुम्ही चहा घेणार का सरबत? चहा. बरं. आणि प्रतीक तुम्ही घेणार? अगं मला पण चहा चालेल. बरं ठीक आहे, आणते. वहिनी बिस्किटही चालतील. आणते चहा आणि बिस्किट. हो हो. काय दिन्या, हा अजून हे लहान मुलांसारखं बिस्किट काय खातो रे? जाऊ दे, देऊ का? आता काय देतोयस? ती चहा घेऊन कधी पण येईल, तुझ्याचकडे ठेव, नंतर दे. चालेल चालेल ठीक. दिनेश एवढा खुश होऊ नकोस, मी तुला नंतर दे म्हटलं, तुझ्याचकडे ठेव असं नाही म्हटलं. अरे त्याचं काय की आणखी थोडा वेळ माझ्याकडे पैसे राहतील म्हणून हा आनंद, बाकी काही नाही भाऊ. बरं वहिनी, चहा आणि बिस्किट आणताय ना? सुधारणार नाहीस ना तू? भूक लागली रे बाबा. मला हे कळत नाहीये की जागृती सारखं सारखं आपलं नाव गौरी म्हणून का सांगत होती. तुम्ही तिला असं जाऊ का दिलं? कुठे गेली असेल? ती स्वतःच्या घरी गेली. अहो पण तिचं तर घर हे आहे. जान्हवी, आता मी जे काही सांगतोय ते नीट लक्षपूर्वक ऐक. आपली जागृती आपल्याला सोडून देवाघरी गेलीये. ती जी मुलगी आपल्याला दिसली होती ना, ती याच गावातली, पण आपल्या जागृतीसारखी दिसणारी दुसरीच वेगळी मुलगी होती. तिचं नाव गौरी आहे. ऐकलंस का? तिचं नाव गौरी आहे, गौरी, जागृती नाही. असं कसं बोलता हो तुम्ही? जागृती आपल्या डोळ्यासमोर असताना तिला गौरी म्हणून का हाक मारताय? कसं समजावू तुला? काही समजवू नका मला. काय नाही, तुम्ही आधी जा आणि जागृतीला घेऊन जा. लवकर तुम्ही आधी जा. हे बघ जान्हवी, आता खूप उशीर झाला. बघ बाहेर बघ, किती अंधार पडलाय, रात्र झाली. आपण असं करू, आपण आता झोपूयात, उद्या सकाळ झाली की मग ठरवूयात काय करायचं ते. आपण त्यात काय ठरवण्यासारखं? उद्या उद्या पहाटे उठायचं आणि जागृतीला घेऊन यायचं. नक्की चालणं आणायला. ठीक आहे, मी जातो उद्या सकाळी. नाही, मी पण येईन तुमच्या बरोबर. नाही, तू यायचं नाहीस. का? अगं तुझी तब्येत बरी नाहीये, तू घरीच आराम कर, मी जागृतीला घेऊन येतो. नक्की घेऊन या आपण. हो.
जागृतीला कशाला नेताय बरोबर? दिवाकरराव वहिनी काय म्हणतात? नाही बाजीराव, मी समजावतो तिला. जान्हवी, त्यांना जाऊ देत आता. अविदादा जाऊ दे ना प्लीज, नको राव गौ सागरवर. त्याला जरा सांग मला शिकवण्याच्या भानगडीत पडू नकोस म्हणून. पण दादा एवढ्या रात्री कुठे चाललायस? मसणात. का?